मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार। महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहू रोड मार्गे वळवली जाणार। पुण्याच्या खडकवासला किरकिटवाडी भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास। गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणी पुरवठा, मात्र पाणी कुठून भरतात याची माहितीच पाणी पुरवठा विभागाकडे नसल्याचं समोर। कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। 26 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार। म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली। म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात सोडत निघणार। वसई भाईंदरच्या रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता निर्णय। रोच्या 6 वाढ। ठाण्यातील विकासकांना काम थांबवण्याचे आदेश। हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई। प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी। केईएम रुग्णालयानं शतक महोत्सवी वर्षानिमित्त 100 लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। लघुपटातून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला आजारांबाबतची माहिती देण्यात येणार। राज्यात दर 2 महिन्यात 4000पेक्षा जास्त लेखी बेपत्ता। मुंबई हायकोर्टाकडून चिंता व्यक्त। या संदर्भात उपाययोजनांबाबत खुलासा करा, महायुती सरकारला आदेश। ठाण्यातील दिव्यात घंटागाडी चालकाची 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला धडक। अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू। घंटागाडी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्यातील महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ बसला कारची जोरदार धडक। अपघातात 6 पैकी 2 तरुण जागीच ठार, 4 जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली। शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळले। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण। प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार। रस्त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार। भोर नगरपालिका करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरांसमोर बँड बाजा वाजवणार। बँड बाजा वाजवून जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदेंचा इशारा। पुणे मार्केट यार्डातील तक्रारी विभागात पालेभाज्यांच्या मोठ्या प्रमाणात आवक। पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांचे उत्पादन वाढले। कवडीमोल दराने पालेभाज्यांची विक्री। विश्वविजेत्या भारतीय खो खो टीमचं अजित पवारांकडून अभिनंदन। खो खो टीममधील खेळाडूंचं अजितदादांकडून सर्किट हाऊस येथे भेट घेत अभिनंदन। पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन। मिनी मॅरेथॉनमध्ये पुणेकरांसह देश विदेशातील सुमारे 10,000हून अधिक स्पर्धक सहभागी। भोरमध्ये पोलीस पाटलांसाठी अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील मार्गदर्शन मेळावा। अॅट्रॉसिटी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी अशा विविध गोष्टींवर करण्यात आलं मार्गदर्शन। मुळशी तालुक्यातील वडगाव वाघवाडीत बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्यानं कुत्रा आणि कोंबडीचा फडशा पाडला, तर गावकऱ्यांनी एकत्र येत धाडस करून बिबट्याला गावच्या बाहेर पळवून लावलं। पुण्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवारांकडून बैठकांचा सपाटा। विविध विभागातील अधिकाऱ्यांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये दुसरी बैठक। यापूर्वी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची अजित पवारांनी घेतली होती बैठक। नांदेडच्या लोहा कंधार मतदारसंघात शरद पवार गटाला खिंडार। धोंडगे बंधूंचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। धोंडगे बंधूंच्या प्रवेशामुळे लोहा कंधार तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार। नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न। पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शासकीय महापूजा, तर आमदार हिरामण खोसकरही उपस्थित।